ठीक है. Any continuous object has infinite degrees of freedom, and it is not possible to solve the problem in this formula. Finite element method reduces the degree of freedom. Has infinite degree of freedom. It reduces the degree of freedom from infinite to finite with the help of discretization of mesh. Other types of element कुठले कुठले 1D, 2D आणि 3D. अदरवाइज स्प्रिंग मास वगैरे सगळे. आता ह्यामध्ये इथे 1D एलिमेंट जो आहे वन ऑफ द डायमेन्शन्स इज व्हेरी लार्ज कंपेअर टू अदर 2 डायमेन्शन्स. म्हणजे एक्स डायमेन्शन समजा हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स आहे. वाय समजा विड्थ असेल आणि झेड समजा थिकनेस असेल. तर हे खूपच वाय झेड खूप छोट्या डायमेन्शन्स असेल कंपेअर टू एक्स. एलिमेंटचा शेप कुठला असेल 9. ऍडिशनल डेटा आपल्याला काय लागेल त्याचा क्रॉस सेक्शन लागेल. आपण 2D एलिमेंट बनवलं क्रॉस सेक्शन लागेल. एक्झाम्पल काय सांगितलं रॉड बार बेल फाईबर सिमेट्रिकल शेप वगैरे. एक्झाम्पल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये शार्प बेन्स किंवा जॉईंट वगैरे एक्झाम्पल. 2D मध्ये काय असणार आहे 2 ऑफ द डायमेन्शन्स आर व्हेरी लार्ज इन कम्पेअर टू द थर्ड वन. एक्स आणि झेड डायमेन्शन्स मोठे आहेत कम्पेअर टू वाय. शेप कुठले आहेत क्वाड आणि ट्राय. ऍडिशनल डेटा काय लागेल त्याची थिकनेस लागेल. म्हणजे समजा हा पार्ट आहे समजा जस्ट एक प्लास्टिक कन्सिडर केलं याची थिकनेस एकदम निग्लेजिबल आहे. हे डायमेन्शन मोठे हे डायमेन्शन मोठं थिकनेस एकदम निग्लेजिबल. हा काय झाला 2D चा टाईप झाला. आपल्याला ऍडिशनल डेटा थिकनेस लागणार. एक्झाम्पल काय प्लेट वगैरे असेल. प्रॅक्टिकल एक्झाम्पल शीट मेटलचा पास प्लास्टिक कंपोनंट काय प्लास्टिक कंपोनंट. इन्स्ट्रुमेंटल पॅनल म्हणजे कुठला ना डायटबोर्ड असतो कारचा त्याच्यावरती सगळे एसीचा जॉब असतो म्युझिक सिस्टम ते सगळं इन्स्ट्रुमेंटल पॅनल. सिस्टम जर का बघितले तुम्ही 2.5 mm चे तर तो याला शेप 2D चा. त्यानंतर रेडिंग मध्ये काय असेल पिस्टन वगैरे असेल काय चॉप वगैरे ते सगळं. अदर मध्ये मास स्प्रिंग डॅम्पर कॅप बिल्डिंग. 2D element. It is used when 2 of the dimensions are very large in compared to the third one. 2D machine is carried out on mid surface of the part. 2D elements are planar just like paper. By creating 2D elements, software knows 2 out of 3 dimensions. The third dimension thickness has to be provided by the user as an additional input data. जेव्हा तुम्ही मिड सरफेस एक्सट्रॅक्ट करा ऑटोमॅटिक काय त्याला भेटून जातं हॉरिझॉन्टल लेंथ वर्टिकल ही जी 2 लेंथ आहेत त्यांचा ती भेटून गेली. थिकनेस फक्त आपल्याला युजरला द्यायला. Twice 2D machine carried out on mid surface. Mathematically, the element thickness specified by the user is assigned half of the element top and half of the bottom side. Hence, in order to represent the geometry appropriately, it is necessary to extract the mid surface and then mesh on the mid surface. Mid surface होती आपण meshing carry out करना. Practical examples में दिलेले instrument करना. Generally data कसा असणार आहे तो जे व्हॅल्यूज आहेत width upon thickness ते greater than 20 असेल. म्हणजे ही लेंथ समजा width आहे अशी हे समजा 50 आहे आणि थिकनेस समजा 2 असेल तर रेशो किती येतो 25 आहे. तो काय ग्रेटर दॅन 20 आहे. तर तुम्ही कशात कन्सिडर करू शकता मिड सरफेस एक्सट्रॅक्ट करून त्याच्यावरती अनालिसिस करू शकता. लिमिटेशन्स कधी येतील जेव्हा व्हेरिएबल पार्ट थिकनेस असेल. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला 2 mm आहे एका ठिकाणी समजा 6-7 mm असेल किंवा चेंज क्रॉस सेक्शन कधी कधी चेंज होताना तुम्हाला वेगवेगळे थिकनेस तेव्हा काय आहे लिमिटेशन्स येऊ शकतात. जेव्हा नॉन प्लेनर वगैरे असेल प्लस surface are not planar and have different features on 2 sides. दोन्ही साईडला वेगवेगळं असू शकतो.
प्लेनला म्हणजे जसं आपण एखादा प्लेनला तुम्ही काढला तर एक स्किल आहे दोन साईड दिला म्हणजे आपला राहणार व्हॅल्यूमध्ये करायचं म्हणजे तर ही थिकनेस दिसते सगळे प्लास्टिकचे पार्ट्स आहेत. ही जी थिकनेस आहे ती 2 mm ची समजून असेल 2.5 mm ची. तर हा जो बाहेरचा सरफेस आहे तर त्याचा आणि ह्याचा आतला जो सरफेस असेल त्याचा आपण मिड सरफेस घेऊ म्हणजे 2.5 mm डिवाइड बाय 2 1.25 ची मध्ये थिकनेस जस्ट एक सरफेस राहणार. तर हा जो बाहेरचा सरफेस असतो त्याला आपण स्टायलिंग सरफेस जो आहे त्याला ए सरफेस म्हणता येईल. आतला जो आहे हा मोठा वाला याच्यावरती रेल्स वगैरे आहे त्याला आपण बी सरफेस म्हणतो. आणि ही जी थिकनेस आहे सरफेस छोटा वाला आहे त्याला आपण सी सरफेस म्हणतो. आतला जो सगळा सरफेस आहे डी सरफेस. आता इथे तुम्हाला लिमिटेशन इकडे फीचर वेगळं आहे इकडच्या साईडला फीचर्स वेगळे. ट्रान्सफॉर्मला बाहेर सरफेस दिसायला ए सरफेस म्हणतो. आतल्या साईडला आहे असं राहणार त्याला आपण बी सरफेस म्हणतो त्याला फिक्सेशन म्हणतो. आजूबाजूला सगळा डायरेक्ट पार्ट्स आहेत पीसीची लाईन हे सगळे फिक्सेशन कटियर प्लास्टिक वगैरे म्हणजे आता सगळं सेंटर कन्सोल मधला जो पार्ट असतो ना गिअरचा वगैरे सेंटर कन्सोल म्हणतात. हे सगळे इन्स्ट्रुमेंटल पॅनल. त्यानंतर 3D एलिमेंट मध्ये जसे बॉल दाखवलेला ओके हे आपण अप्रॉक्सिमेटली सगळे इक्वल करतो. सिमिलर एक्झाम्पल दाखवलेलं पीसी मध्ये तर त्याच्यानंतर मग मेशिंग आपण कुठलं करणाऱ्यांचं डिपेंड राहतं कशावरती टाइप्स ऑफ अनालिसिस वरती. स्ट्रक्चरल आणि फटिग अनालिसिस साठी आपल्याला क्वाड हेक्सा एलिमेंट्स आर प्रिफरेबल ट्रायल्स टेट्राज आणि पेंटाज. म्हणजे आपण जे काल केले म्हणजे जे पार्ट डिस्कस केले सगळे कशात केले होते स्ट्रक्चरलच्या कन्सेप्ट सगळं क्वाड एलिमेंट बरोबर हेक्सा डोमिनेंट वापरतो ना ते काय आलं क्वाड एलिमेंट आलं. क्वाड हेक्सा एलिमेंट्स आर प्रिफरेबल ट्रायल्स. ट्राय एलिमेंट असेल तर ते आपण पूर्ण एक्झाम मध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर मग क्रॅश अँड नॉन लिनियर अनालिसिस त्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी कशा दिली जाते तर मेश फ्लो लाईन्स आणि एक एलिमेंट्स वर टेट्राहेड मेश लाईन्स स्मूथ मध्ये येतात असं रिकमेंडेड असतं. ऍटोमेश मध्ये गेलं मेश लाईन तर हे तुम्हाला स्ट्रक्चरल साठी रिकमेंडेड आणि क्रॅश साठी आपण सगळं स्ट्रक्चरल अनालिसिस बघतो. स्ट्रक्चरल फ्लो म्हणजे तुमचं सीएमटी बघा सीएमटी मध्ये कसं असणार आहे ट्रायंग्युलर एलिमेंट त्याच्यामध्ये ही जी आपण वेंचुरी आहे समजा ट्यूब असेल तर ट्यूब आपण पार्ट म्हणजे प्रोडक्टला त्याची ट्यूब वरती अनालिसिस नाही करणार. ठीक आहे त्याच्या आतमधलं जे फ्लुइड जाणार आहे फ्लुइड त्यासाठी व्हॉल्यूम जातं त्याच्यावरती एलिमेंट जास्त येणार. ठीक आहे जी फ्लुइडची जी ट्यूब असेल ट्यूबची थिकनेस एकदम निग्लेजिबल राहते त्याच्यामध्ये काय एवढे एलिमेंट्स येणार नाही. तुमचा जो व्हॉल्यूम जो जाणार आहे जो लिक्विड जाणार आहे तर तो तुमचा काय होईल बॉडी जाईल त्याच्यावरती तुम्ही मेशिंग करा मग तेव्हा तुम्ही तिथे काय वापरा ट्रायंग्युलर एलिमेंट्स डिफॉल्ट मध्ये काय होतं ट्रायंग्युलरच बेटर तुम्हाला. त्याच्यानंतर मग डायनॅमिक अनालिसिस and the geometry is borderline between the classification of 2D and 3D geometry. 2D shell elements are capable of 3D. This is because shell geometry in this sequence captures of
node shift accuracy and with fewer number of nodes and elements. Random analysis मध्ये काय असणार त्याच्यात मोशन असणार आहे. Okay. म्हणजे ते जेवढे तुम्हाला नोट्स कमी करता येतील एलिमेंट्स कमी करता येतील ते नाही मॅटर करत. त्याच्यानंतर मग मेन इम्पॉर्टंट काय असणार आहे प्रोजेक्टसाठी टाइम. when time is not a constraint, time तुमच्याकडे खूप अवेलेबल असेल, the approximate selection of elements, mesh flow lines and good mesh quality is recommended. Okay. जर टाइम असेल तर तुम्ही काय करणार मेश क्वालिटी चांगली करू शकतो. ओके. टाइम जे आपण मॅप फेस मशीन केलं होतं ती क्वालिटी चांगली भेटते तुम्हाला जसे तुम्ही ट्रायल बेसिसवर तुम्ही काम करता येईल. Sometimes due to very tight deadline, the analyst is forced to submit the report quickly. Okay. म्हणजे लवकरात लवकर जर का प्रोजेक्ट संपवायचा असेल तर त्या मशीन वरती जास्त टाइम नाही लागतो. काय करतो बॅच मशीन करून टाकतो डायरेक्ट. म्हणजे आपण जी असेंब्ली घेतली होती असेंब्लीवर डायरेक्टली सगळे एकदम 10 पार्ट्सला एकदम असेंबल करायचं. ही सेपरेट पार्ट होती असेंबल करत बसणार. एक पार्ट सिलेक्ट केला त्याला असेंबल केलं त्याच्यानंतर मग तो सप्रेस केली दुसरा पार्ट घेतला तसं करत बसणार. एकदम बॅच मशीन करणार. म्हणजे सगळ्यांना एकदम 3-4 पार्ट घेणार किंवा एकदम 10-12 पार्ट घेणार. Automatic or batch machine tools could be used instead of time consuming batch structure and good quality. For 3D machine, tetras are preferred over pixels. Okay. म्हणजे तिथे तुम्ही काय करणार डायरेक्ट टेट्राजच घेणार हेक्साडोमेट वापरणार. If the assembly of several components is involved, then only the critical parts are meshed appropriately. Okay. म्हणजे तिथे काय होणार आहे स्ट्रेसेस जास्त येणार तिथे काय करता तुम्ही फाईन मेशिंग करता. अदर पार्ट्स आर आयदर पोस्ट मेश और represented approximately by 1D and springs. जिथे स्ट्रेसेस जास्त येतील म्हणजे जस्ट तुम्ही काय करणार तुमच्याकडे प्रोडक्ट आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सिंपल मेशिंग करणार. सिंपल मेशिंग केल्यानंतर फोर्सेस अप्लाय करणार फिक्स सपोर्ट करणार आणि स्ट्रेसेस कुठे येतात ते तुम्ही आधी व्हर्च्युअली बघता. म्हणजे तिथे सिंपल मध्ये बघता तिथे स्ट्रेसेस जास्त येतात. त्या पार्ट होती तिथे काय करता तुम्ही जास्त फाईन मेशिंग करतो. स्ट्रेसेस तुम्हाला रेड कलर दिसेल तिथे. Can you solve same problem using 1D element, 2D element, 3D element? तर हे छोटे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. Is it not possible to use 3D elements for longer cylinder units or sheet metal parts to take an angle and produce elements for representing this? आता सेम जॉमेट्री असेल तर ती तुम्ही काय करू शकता तिन्ही याच्यामध्ये पण बनवू शकतो 1D 2D आणि 3D. मेन इम्पॉर्टंट काय वाटतं नंबर ऑफ एलिमेंट्स नोड्स डिग्री ऑफ फ्रीडम ॲक्युरसी ऑफ रिझल्ट अँड द टाइम कन्झ्युमिंग द हे 4 मेन फॅक्टर्स. एलिमेंट्स नोड्स डिग्री ऑफ फ्रीडम येतात रिझल्ट किती ॲक्युरसी येते आणि टाइम कन्झ्युमिंग. आणि त्यांनी हे एक्झाम्पल दाखवलेलं आहे कॅन्टिलिव्हर डायमेन्शन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती लोड येत आहे. एक काम करा